2 नोव्हेंबरला आषाढी कार्तिकी एकादशी आहे, माफ करा, आणि या सोहळ्याकरता 2 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतील असा एक अंदाज आहे। यंदा कार्तिकी यात्रेवर अवकाळी पावसाचं सावट सुद्धा आहे। विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाकरता 12 ते 14 तासांचा कालावधी लागतोय। मंदिर समितीनं दर्शन रांग आणि पत्रा शेड या ठिकाणी विविध सोयी सुविधा देखील भक्तांना पुरवलेल्या आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। कार्तिकी एकादशीचा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि यासाठी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। आपण आता दर्शन रांगेतील पत्राशेड या ठिकाणी आहोत। या गोपाळपूर रोडवरील जवळपास 8 पत्राशेड भाविकांच्या गर्दीने फुललेले आहेत। जवळपास 12 पत्राशेड या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीने तयार करण्यात आलेले आहेत। तसेच दर्शन मंडपामध्ये भाविकांना पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, फराळाची सोय देखील मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे। तसेच अवकाळी पावसाचा विचार करून या ठिकाणी वॉटरप्रूफ असा मंडप या ठिकाणी भाविकांच्या वतीने उभारण्यात आलेला आहे। दर्शन रांगेमध्ये फॅन असतील, कूलर असतील किंवा पायाला खडी टोचू नये म्हणून मॅट देखील या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीने टाकण्यात आलेला आहे। आजच्या नवमीच्या दिवशी दर्शन रांग ही कमीत कमी 12 ते 13 पत्राशेड पर्यंत पोहोचली पाहिजे होती, मात्र 7 ते 8 पत्राशेडच या ठिकाणी भरलेले आपल्याला दिसत आहेत। एकंदरीतच या अतिवृष्टी, अवकाळी आणि महापुराच्या सावटाखाली यंदाचा कार्तिकी एकादशीचा सोहळा साजरा होतोय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।